राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी बऱ्याच दिवसापासून मला एक व्हिडिओ करावा असं वाटत होतं. कारण मला वाटतं गेल्या आठवड्यातच नागपूरला एक नाम आणि काय जल काहीतरी असा दोन संस्थेचा एक फार मोठा कार्यक्रम झाला. आणि त्या कार्यक्रमाला खुद्द मकरंद अनासपुरे, मराठवाड्याचे सुपुत्र, सुप्रसिद्ध नट, तसेच नाना पाटेकर, बहुधा आमिर खान त्यावेळेस असतील, आणि नितीन गडकरी, असा तो कार्यक्रम झाला. खरं म्हणजे कार्यक्रम अत्यंत चांगला होता. नाम फाउंडेशन मार्फत जे काही पाणी व्यवस्थापनावर काम केलं जातं ते कौतुकास्पद आहे. पण या सगळ्या गोष्टीत बोलता बोलता आमचे नाना पाटेकर थोडे जरा वेगळ्याच विषयाकडे वळाले. खरं म्हणजे नाना पाटेकर विषयी एक मराठी माणूस म्हणून माझ्या मनात खूप आदर आहे. कधीतरी फोनवर बोलणं होतं. माझे एक मित्र आहेत, जुने IPS ऑफिसर विक्रम बोके, यांच्यासोबत मी त्यांच्या घरीसुद्धा एकदा गेलो होतो गणपतीला. पण नाना नाटकात खूप चांगलं काम करतात. त्यांचं छिन्न आणि पुरुष ही 2 नाटकं खूप गाजली होती. नानाचा पहिला चित्रपट अंकुश, आणि तिथून नानाच्या प्रेमात आमच्यासारखी माणसं, आता नाना माझ्यापेक्षा 1 वर्षाने मोठे, त्यावेळेसची आम्ही सगळी तरुण माणसं अंकुश चित्रपट पाहून नानाच्या प्रेमात खूपच पडलो. पुढे पुढे नानाच्या व्यक्तिमत्वाच्या त्या विशिष्ट चाकोरीत त्यांचे सगळे चित्रपट येत गेले. मला त्यातल्या त्यात आवडलेला खामोशी हा त्याचा एक खूप सुंदर चित्रपट होता. मराठीत त्यांनी काही चित्रपटात काम केलं. त्याच्यात नटसम्राटमध्ये नाना पाटेकर अक्षरशः जगले, म्हणजे नटसम्राट म्हणूनच जगले. पण त्याहीपेक्षा माझ्या दृष्टीनं आवडलेला नानाचा पिक्चर म्हणजे देऊळ. हे नानाची जी काही उग्र, कडक, अशी तापट, तांबीस अशी जी काही त्यांची प्रतिमा आहे किंवा वागणं आहे किंवा त्यांना भूमिका मिळत गेल्या, त्या भूमिकेला छेद देणारी ही भूमिका होती देऊळमधली. खरं म्हणजे देऊळ भूमिकेसाठी त्यांना एखादं अवॉर्ड मिळायला पाहिजे, पण नाही मिळालं. मला देऊळमधली त्यांची भूमिका खूप आवडली. पण नाना, तुम्ही कोणत्या विषयावर आलात आणि काय बोललात? बोलता बोलता नाना असं म्हणाले की मी लहानपणी आईला विचारलं की आई, हिंदू आणि मुसलमानामध्ये फरक काय? माझी आई म्हणली, आपण हात जोडून नमस्कार करतो, ते हात मोकळा ठेवून करतात. म्हणजे ते त्यांनी अभिनय करून दाखवला. खरं म्हणजे काही वर्षापूर्वी नानाची एक मुलाखत आली होती. त्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की नानाची आई खूप तापट होते आणि खूप शिव्या द्यायच्या, म्हणे. हे खुद्द नानानं सांगितलेलं आहे. आणि नाना म्हणतात, मी लहानपणी आईला विचारलं. आता नाना, फार फरक नाही हो तुमच्या माझ्या वयात. असा प्रश्न आईला कोणी विचारू शकतं का? आई मुसलमानात आणि हिंदूमध्ये काय फरक आहे? म्हणजे मला तर नाही कळालं. आता तुम्ही भाबडेपणाने ते म्हणल्यामुळं आम्हाला विश्वास ठेवावाच लागला. पण तुम्हीच तुमच्या आईचं व्यक्तिमत्व असं सांगितलं होतं. हा प्रश्न विचारला, तुमच्या आईनं तुमच्या थोबाडे 2 का मारले नाहीत? हाच माझ्यासमोर पडलेला प्रश्न आहे. कारण तुमची आई फार कडक होती ना, असा प्रश्न विचारला. नाना, ते गुलाम मुस्तफा काय जो चित्रपट केलता ना, ते ठीक आहे. ते तसा मुसलमान म्हणजे अगदी काय 54 मुस्लिम राष्ट्रात सुद्धा तुम्हाला 54 सुद्धा सापडणार नाही. ते त्याचं नका सांगू. आम्ही हात जोडून आणि हात मोकळा सोडून इतका फरक नाही आहे नाना. हिंदूमध्ये आणि मुसलमानामध्ये एवढा फरक नाही आहे. आमच्या मराठवाड्यातल्या लोकांना विचारा, आम्ही रजाकाराचे काय अत्याचार सहन केलेत. मकरंद अनासपुरेला विचारा, तो सांगेल. हे जे तुमच्या डोक्यात ते जुना राष्ट्र सेवा दलचा किडा आहे ना, तो वळवळ करतोय, ते सोडून द्या आता. हे तुम्ही म्हणून लोकांनी ऐकून घेतलं, पण मला हे कळालंच नाही की त्या हा विषय काढण्याचं काय कारण होतं. फक्त आपण हात जोडून नमस्कार करतो तर हात मोकळा एवढ्यासाठी. अहो नाना, दिल्लीमध्ये एक सुलतान होऊन गेला बलबन. तो एकदाच दिल्ली सोडून बंगालकडे गेलता. अहो 10 कोसावर हिंदूच्या मुंडक्याचे मिनार रचलेले त्यांनी. हा हात सोडल्याचा परिणाम आहे.
दक्षिणेमध्ये जे 5 मुसलमान शाळा होत्या त्याच्यातली बिदरमधली 40 हजार लोकांची एका दिवशी कत्तल झाली. संख्या कमी पडली तर ते जीव शकत नव्हते. अहो खुद्द बाबर यांनी एवढी कत्तल केली की त्या बाबर नाम्यात लिहिलंय की त्याच्या तंबू पड रक्ता मासाचा चिखल झाला होता आणि तुम्ही फक्त हातचा फरक सांगताय. शेवकडे मंदिरं आपली तोडली, मारून मुटकून मुसलमान ही मन यांच्यामुळेच आलेली आहे. जबरदस्तीनं मारून मुसलमान केलेलेत लोक. आणि त्याच्यातून जे आपल्यासारखे हिंदू आपण वाचलेलो आहोत, आपण असं म्हणताय नाना हे तुमचं तत्वज्ञान तुमचं. मी म्हणलं ना तुम्ही काही आबाळातून टपकले नाही. तुमच्याविषयी माननीय राज ठाकरे काय बोलले ते खरंच बोलले. तुम्ही तुमच्या क्षेत्रापुरतं बोला, आमच्या भावना नका दुखू. हात सोडून नमस्कार करतो. हो, जो धर्मच तलवारीच्या जोरावर जगात वाढला त्या धर्माचं काय तुम्ही आम्हाला कौतुक सांगताय. तुम्हाला पाहिजे असलं त्या एका पुस्तकाचं मी नाव सांगतो, औरंगजेब शक्यता आणि शोकांतिका, देशमुख प्रकाशनाचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये खुद्द तुमचा सगळ्यात सेक्युलर समजणारा मुसलमान बादशाह अकबराने इस्लाम विषयी पैगंबराविषयी काय म्हटलंय ते लिहिलंय, जरा वाचा. कौतुक नका सांगू, काय चाललंय. अहो या देशामध्ये आपण हिंदू सहिष्णू आहोत म्हणूनच हे सगळे उभा राहिलेले आहेत. यांचं अजूनही सपवय नाही गजवाय हिंद. आणि तुम्ही आम्हाला सांगता की आम्ही असा नमस्कार करतो ते असा हे करतात. ना ज्या क्षेत्रात कळतं क्षेत्रात तुम्ही बोललेलं बरं. आम्हाला तुमचा अभिनय आवडतो, माणूस म्हणून तुम्ही आवडतात, तुमचा साधेपणा आवडतो, तुमचा पैजामा शर्ट गमछा आणि चप्पल ही सुद्धा आम्हाला आवडते. पण असं ज्यावेळेस तुम्ही बोलू लागतात ना त्यावेळेस आमच्या हृदयाला चेहरे पडतात. नाना मी तुमच्यावर प्रेम करणारा, तुमच्या अभिनयावर प्रेम करणारा माणूस म्हणून सांगतो, हा हात जोडून नमस्कार हात सोडून नमस्काराचा नाही आहे. हा खूप मूलभूत फरक आहे. कधीही कुठल्याही हिंदूनं इतर धर्मियावर आपली मतं लादली नाहीत, आपला धर्म लादला नाही. आणि या लोकांनी काय केले, तुम्हाला जर इतिहास माहीत नसेल, इतिहास तुमचा वाचन कमी असेल तर मला एकदा बोलवा तुमच्या घरी, मी तुम्हाला पुस्तकं देतो, चांगल्या लेखकाची देतो आणि मग आपलं मत सांगा. नाना पुरे करा हा फाजीलपणा. धन्यवाद.